महाराजाच्या पुतळ्याला माळावर नेऊन फेकून लागले। माझ्या बहिणीचे कपडे दाखवते, तिचे कपडे दाखवते। आम्हाला न्याय द्या, आम्ही मेलो तरी चालणार, आम्ही पुतळा इथून हलवत नाही। लोणार तालुक्यातील चिखला येथे काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता। मात्र गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांकडून हा पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू होत्या। याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मिळाली। त्यामुळे त्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली आणि पुतळा हटवण्यास विरोध केला। याचा राग मनात धरून गावच्या सरपंचांनी गावातील काही महिला आणि पुरुषांना जमा केलं। या जमावानं संजीवनी वाघ यांना घेराव घालून बेदम मारहाण केली। या झटापटीत संजीवनी वाघ यांच्या अंगावरील कपडे फाडण्यात आली असून सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। काल रात्री उशिरा हा संतापजनक आणि चीड आणणारा प्रकार घडला। या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह ठाकरे सेनेत संतापाची लाट उसळली आहे। तसंच आता जाहीर बेआबरू झाल्यानं जगण्यात अर्थच न उरल्यानं आपण आज आत्महत्या करणार असं व्हॉट्सअप स्टेटस या महिलेनं ठेवलंय। त्यामुळं गाव परिसरासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यामुळे आज 21 फेब्रुवारी रोजी सकाळीच लोणार तालुक्यासह विविध तालुक्यातील ठाकरे सेनेचे व इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शिवसैनिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी चिखला काकड गावात दाखल झालेत। त्यांनी या घटनेचा निषेध करत गावात ठिय्या मांडलाय। पोलीस जोपर्यंत हल्लेखोर व सूत्रधारांना अटक करत नाहीत तोपर्यंत जागेवरून हटणार नाही असा पवित्रा विविध पक्षीय नेत्यांनी घेतलाय। आम्ही चिखला इथे शिवाजी महाराजाचा पुतळा मांडलेला होता ते पुतळा। तर हे वंजारी समाज, गावचा पूर्ण वंजारी समाज हे त्याला विरोध करत होते, पुतळा हटवायला येत होते आणि आम्ही तिथं अडवायला गेलो म्हणून त्याने आमच्यावर मारहाण केली। आम्ही 4-5 बाया होत्या, 4-5 बायांनी त्याच्या बंद गाव होतं, बंद गाव असताना त्याने आम्हाला सगळ्यांना मारलं। माझ्या बहिणीचे कपडे दाखवते, हिचे कपडे दाखवते। ही पद्धत आहे का? शिवाजी महाराज उठवण्याला आम्ही अडवायला गेलो म्हणून ही पद्धत आहे का? आम्हाला न्याय द्या, आम्ही मेलो तरी चालणार, आम्ही पुतळा इथून हलवत नाही। ते म्हणते वड्यात टाकू, कोणी म्हणतं शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला ते ट्रॅक्टर लावून ओढून माळावर नेऊन फेकू म्हणायला लागले। ते आमचा समाज कमी आहे, 10-15 जण आहे आणि हे पूर्ण गाव आहे, पूर्ण गाव आम्हाला विरोध करायला लागले, मारायला लागले। आम्ही 4 वाजेपासून आमचे लेकरं बाळा येत, आम्हाला उठता सुद्धा येत नाही इथून, एवढं मारलं आम्हाला।